श्री भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक 41. अधर्माभिभवात् कृष्ण प्रद्युष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अर्जुन म्हणतो, हे श्रीकृष्णा, जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा कुलातील स्त्रिया भ्रष्ट होतात आणि स्त्रिया भ्रष्ट झाल्यावर हे कृष्णा समाजात वर्णसंकरी मिश्रण म्हणजेच वर्णव्यवस्थेचा नाश होतो. अर्जुन येथे सांगतोय की जर कुलधर्म नष्ट झाला तर त्याचा परिणाम प्रथम स्त्रियांवर होतो. त्यांच्या रक्षणाचा अभाव, सामाजिक व धार्मिक नियमांचे उल्लंघन यामुळे त्यांची पतनावस्था होते आणि जेव्हा स्त्रिया विपरीत मार्गावर जातात तेव्हा संपूर्ण समाजात अव्यवस्था आणि वर्णसंकरी निर्माण होते. याचा अर्थ त्या काळच्या समाजव्यवस्थेत वर्ण, धर्म आणि परंपरा टिकवून ठेवणं या स्त्रियांची भूमिका अतिशय महत्त्वाची मानली जायची. श्री भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक 42. संकरो नरकायेव कुलघ्नाः कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्ती पिंडोदक क्रियाः. कुटुंब संहारामुळे जो वर्णसंकर म्हणजे सामाजिक आणि धार्मिक कर्तव्यांचा नाश किंवा अव्यवस्था निर्माण होते ते त्या कुलाला आणि त्या कुलाच्या नाश करणाऱ्यांना नरकात घेऊन जाते. कारण त्यांच्या पितरांची पिंडदान आणि उदक क्रिया म्हणजे श्राद्ध, तर्पण असं थांबतं. त्यामुळे पूर्वजांचा उद्धार होत नाही आणि तेही दुःखी होतात असं अर्जुन इथे श्रीकृष्णांना सांगत आहे. हा श्लोक अर्जुनाने सांगितला आहे जिथे तो युद्धामुळे होणाऱ्या कुटुंब विनाशाचे परिणाम सांगत आहे. आता वर्णसंकर म्हणजे काय की जेव्हा धर्म, परंपरा व कर्तव्यांचा नाश होतो तेव्हा संततीची शुद्धता आणि सामाजिक रचना ढासळते. मुलामुलींच्या संस्कारात अवनीती होते. नरकाय्य व कुलघ्नाम म्हणजे काय तर जे लोक आपलंच कुल नष्ट करतात ते नरकात जातात. कारण त्यांनी कुटुंबाची परंपरा, संस्कृती आणि धर्मकर्म उद्ध्वस्त केलेली असतात. पतन्ति पितराः येषां म्हणजे अशा लोकांच्या पितरांचा म्हणजे पूर्वजांचा उद्धार होत नाही. कारण पिंडदान, तर्पण, श्राद्धकर्म ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते करण्यासाठी संतती म्हणजे मुलबाळच शिल्लक राहत नाही. त्यामुळे ते सगळं विस्कळीत होऊन जातं. लुप्त पिंडोदक क्रिया म्हणजे पिंडदान म्हणजे आपण जे पिंडदान करतो माणूस गेल्यावर किंवा उदक क्रिया म्हणजे पाण्याने तर्पण करतो ही क्रियासुद्धा होणार नाहीत आणि त्यामुळे पितरांची सुद्धा तृप्ती होणार नाही. तर थोडक्यात काय तर अर्जुन असं सांगतो की युद्धामुळे जर कुटुंब नष्ट झाली तर त्यांच्या परंपरा, धर्मकर्म, पितरांची पूजा बंद होईल. त्यामुळे पितरांचे उद्धार होणार नाहीत आणि ते पाताळात पडतील. ही खूप मोठी अधार्मिक गोष्ट ठरेल. श्री भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक 43. दोषैरेतः कुलघ्नां वर्णसंकरकारकेयः उत्साद्यन्ते जातिधर्मः कुलधर्माश्च शाश्वतः. म्हणजेच कुलाचा नाश करणाऱ्या लोकांच्या दोषांमुळे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वर्णसंकरामुळे जातीधर्म आणि कुलधर्म हे शाश्वत म्हणजेच कायमचे नष्ट होतील. हा श्लोक अर्जुनाच्या युद्धविरोधातील तर्कांचा पुढचा भाग आहे. दोषे एते कुलघ्नां म्हणजे जे आपल्या कुटुंबाला नष्ट करतात त्यांच्या त्या पापकृत्यांमुळे अनेक दोष निर्माण होतात. वर्णसंकरकारकई म्हणजे अशा युद्धांमुळे स्त्री पुरुषांचे धर्म, कर्तव्ये, विवाह व्यवस्था ढासळते आणि असमंजस संतती तयार होते. उत्साद्यन्ते जातिधर्मः म्हणजे प्रत्येक जात किंवा समाज आपला धर्म, संस्कार, आचारविचार, कर्मकांड यांच्यामुळेच टिकतो. कुलधर्मः च शाश्वतः म्हणजे प्रत्येक कुटुंबाचे पिढ्यानपिढ्यांचे जे संस्कार आहेत, जे धर्म, संस्कार, पूजाविधी, श्राद्ध हे देखील नष्ट होईल. जे परंपरागत चाललेलं आहे ते कायमचा नाश पावेल. त्यामुळेच या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना असं म्हणतो की युद्धामुळे केवळ माणसंच मरणार नाहीत तर त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या परंपरा, संस्कार आणि धार्मिक मूल्य इथे नष्ट होतील आणि त्यामुळे समाजातील संतुलन आणि संस्कृतीचा पाया ढासळेल. आजही जर कुटुंब तुटली, संस्कार हरवले, जुन्या परंपरा, सण, संस्कार, कर्तव्ये हळूहळू नष्ट होतील. याचा परिणाम नक्कीच पुढच्या पिढींच्या संस्कारांवरती होईल. या श्लोकांमधनं अर्जुन हेच श्रीकृष्णांना सांगत आहे. श्री भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक 44. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवत्सि तत्तुशुश्रम.
म्हणजेच इथे अर्जुन कृष्णांना असं म्हणतो की हे जनार्दन म्हणजेच कृष्ण, ज्यांच्या कुलधर्मांचा नाश झाला आहे अशा मनुष्यांचा नरकात अनियमित काळापर्यंत वास होतो, असं आम्ही पूर्वजांकडनं ऐकलेलं आहे. इथे उत्सन्न कुलधर्माणा म्हणजे ज्या कुटुंबाचे किंवा कुळांचे परंपरागत धर्म, संस्कार, विधी, तर्पण, पूजापद्धती नष्ट झाले आहेत असे. मनुष्याणाम जनार्दन म्हणजे अर्जुन कृष्णाला संबोधित करून सांगतो की हे जनार्दन, अशी लोक. जनार्दन इथे कृष्णाला म्हटलेलं आहे. नरकी नियतम वासहा, अशा लोकांना नरकात निश्चित काळ ठरलेला नसतो, ते बराच काळ किंवा अनिश्चित काळ नरकात राहतात. भवतीती अनुश्रुषम म्हणजे असं आम्ही ऐकलं आहे, म्हणजेच हा पारंपरिक धर्मग्रंथाचं वचन आहे. अर्जुनाने हे स्वतः अनुभवलेलं नाही, तर त्याच्या थोरा मोठ्याने त्याला सांगितलेलं आहे. म्हणजेच इथे श्रीकृष्णांना अर्जुन असं सांगतो की कुलधर्माचा नाश झाला तर पृथ्वीवरील जीवनच नाही तर मृत्यूपश्चात स्थितीवरतीही परिणाम होतो. पूर्वज सांगून गेले आहेत की अशा लोकांचा नरकवास दीर्घकाळ चालतो. आजही जेव्हा परंपरा, धर्मकर्मे किंवा संस्कार मोडले जातात तेव्हा पुढच्या पिढ्यांच्या जीवनात अस्थिरता किंवा नैतिक ऱ्हास दिसून येतो. या श्लोकाचा संदेश हाच आहे की धर्मसंरक्षण हे केवळ आजसाठी नाही तर पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी आहे. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 45. अहोबत महत्पापम कर्तुं व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यतः. श्लोक 46. यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणायः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तम्ने क्षेमतरम भवेत. इथे अर्जुन असं म्हणतो की केवढं मोठं पाप आम्ही करायला निघालो आहोत. राज्यसुखाच्या लोभाने आम्ही आपल्या स्वकुलातील लोकांना मारण्यासाठी तयार झालो आहोत. जर मी प्रतिकार न करता, शस्त्र न उचलता कौरवांच्या हातून रणांगणात मारलो गेलो तर तेच माझ्यासाठी अधिक कल्याणकारक ठरेल. हे दोन्ही जे श्लोक आहेत ते अर्जुनाच्या अंतःकरणातील करुणा, अस्वस्थता आणि मानसिक संघर्ष दाखवतात. अर्जुनाला असं वाटतं की राज्याच्या मोहापायी आपण आपतेष्टांना मारण्यास सज्ज झालो हे खूप मोठं पाप आहे. तसंच युद्ध म्हणजे केवळ शत्रूंना नाही तर आपल्याच नातेवाईकांना, गुरूंना, मित्रांना मारण्यासारखं आहे. अर्जुन म्हणतो की मी जर शस्त्र उचललं नाही आणि काहीही प्रतिकार न करता उभं राहिलो तर त्यांनी मला मारलं तरीही चालेल. माझ्यासाठी जिवंत राहून पाप केल्यापेक्षा मला मारून टाकणं हे माझ्यासाठी जास्त हितकारक आहे. या दोन्ही श्लोकात अर्जुनाची मनस्थिती परमोच्च गोंधळात आहे. कर्तव्य म्हणजेच युद्ध आणि करुणा म्हणजे स्वजन स्नेह यामध्ये फाटाफूट झाली आहे. तो युद्ध टाळण्याचा विचार करतोय आणि म्हणतोय मारून टाकलं तरी चालेल, पण हे पाप काही माझ्या हातून होणार नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यातसुद्धा खूप वेळा असं होतं की कधीकधी आपण लोभ, स्वार्थ किंवा अहंकारामुळे जवळच्या नातेसंबंधांवर घाला घालतो. पण खरं कल्याण हे आपल्या लोकांची चिंता न करता शांततेने आणि संयमाने वागण्यात आहे, असा संदेश येथे आहे. म्हणजे समोरचा आपला कितीही प्रिय व्यक्ती असला आणि तो चुकत असला तरी त्यावेळेला आपण कर्तव्याला जागून योग्य तो निर्णय घेणं हेच सगळ्यांच्या हिताचं आहे आणि सर्वांच्या रक्षणेचं काम आहे, असं इथे सांगितलेलं आहे. श्री भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 47. संजय उवाच एव मुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्य उपविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नं मानसः. म्हणजे इथे संजय म्हणतो की असं बोलून अर्जुन रणभूमीवर आपल्या रथात बसला. त्याने धनुष्यबाण खाली ठेवलं आणि शोकाने व्याकुळ होऊन त्याचं मन खचून गेलं. मित्रांनो, इथे संजय ही सगळी घटना धृतराष्ट्रांना सांगत आहे. हा भगवद्गीतेच्या 1 अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे, जो अर्जुनाच्या मानसिक स्थितीचं सार सांगतो. एकमुक्त्वा अर्जुनः म्हणजे आधीच्या श्लोकात अर्जुनाने युद्धाविरुद्ध अनेक कारणे सांगितली आहेत. करुणा, मोह, धर्मसंशय व्यक्त केला आहे. रथोपस्य उपविशतः म्हणजे रणभूमीत उभा असलेला अर्जुन आपले शस्त्र खाली ठेवून रथात बसला. विसृज्य सशरम चापम म्हणजे हातातलं असलेलं धनुष्य आणि बाण त्याने खाली सोडलं. हे त्याचं युद्ध न करण्याच्या निर्णयाचं प्रतीक आहे.
शोक संविग्न मानसहा, म्हणजे शोक, दुःख, मोह आणि संभ्रमाने त्याचं मन अतिशय व्याकुळ झालं होतं. हा श्लोक अर्जुनाच्या अंतर्गत संघर्षाचा परमोच्च क्षण दाखवतो. त्याने युद्ध सोडायचं ठरवलं, शस्त्र खाली ठेवलं आणि तो मानसिकदृष्ट्या खचला. इथून पुढेच भगवान श्रीकृष्ण त्याला गीतेचा उपदेश सुरू करतात, जो आपण दुसऱ्या अध्यायात बघणार आहोत. जर आपण याची आपल्या दैनंदिन जीवनाशी तुलना केली तर जेव्हा आपल्याला भावनिक ताण, कर्तव्याचा संभ्रम आणि नैतिक संघर्ष हे आपण अनुभवतो, तेव्हा आपली ऊर्जा थांबते, आपली विचारशक्ती थांबते, आपली निर्णय क्षमता हरवते आणि या क्षणी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते, जशी अर्जुनाला श्रीकृष्णांची गरज भासली होती. तर याचबरोबर आपला पहिला अध्याय इथे संपलेला आहे. तर असंच तुम्ही आमच्यासोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आता ह्यापुढे अध्याय दुसरा चालू करणार आहोत. धन्यवाद.